आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। नवरात्रोत्सवामध्ये गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। गरब्यामध्ये प्रवेश करताना आधार कार्ड बघून गरब्यामध्ये प्रवेश द्यावा। विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना। मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्याचा इशारा। धर्माधर्मामध्ये आग लावून त्यांना राजकारण करायचंय, समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे। विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या सूचनेनंतर विजय वडेट्टीवारांची टीका। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचंही उद्घाटन करणार। एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा समावेश। भुजबळ बाहेर का बोलतात, मंत्रिमंडळामध्ये का बोलत नाहीत? आशेचा किरण आहे तो आशेचा किरण जीआर रद्द का करत नाही? भुजबळ त्यासाठी का प्रयत्न करत नाहीत? विजय वडेट्टीवारांचा सवाल। मी शिवसेनेचा नेता, जय महाराष्ट्राची ताकद मला माहिती, येऊन तर दाखवा कसे परत जातात तेच बघतो। संजय राऊतांचा राजेश मोरेंना थेट इशारा। शिंदेच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार असलेल्या राजेश मोरेंच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक। काल आंदोलनादरम्यान राऊतांबद्दल बोलताना राजेश मोरेंची जीभ घसरली। डोंबिवलीमध्ये राजेश मोरेंच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक। राजेश मोरे यांच्या वक्तव्याचा निषेध। प्रताप सरनाईकांना उद्धव ठाकरेंनीच शेंदूर फासला। प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आले, मंत्री होण्यासाठी बेईमानी केली, त्यांनी राजन विचारेंबाबत न बोललेलं बरं। संजय राऊतांची घणाघाती टीका। गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंचा इशारा, तर बच्चू कडूंनी पाळधी गावामध्ये येऊन दाखवावं। गुलाबराव पाटील यांचं बच्चू कडूंना प्रतिआव्हान।